नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। मंत्रालयातील या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मंत्रालयामध्ये येणाऱ्यांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातो, मात्र मंत्रालयाची ही सुरक्षा व्यवस्था आता चव्हाट्यावर आली आहे। महिला फरार असून पोलिसांनी शोध सुरू केलाय। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात घुसून एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली आहे। यावर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। लाडकी बहीण योजनेवरून महिलांच्या मनात प्रचंड राग आहे। हे माझ्या लाडक्या बहिणीने मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जाऊन दाखवून दिलंय। तिने कार्यालयाच्या बाहेरील पाटी काढली। उद्या आणखी राग अनावर झाला तर ती पाटी त्यांच्या डोक्यात घालेल, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत। शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील कुठल्याच उमेदवाराला मतदान करू नका असा ठराव ओबीसी समन्वय समितीने केलाय। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली। मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण इतरही समाजाचा विचार करावा असं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। त्याला आता नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीने आक्षेप घेतलाय। बदलापूर येथील 2 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला नसून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून केला जातोय। दरम्यान अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला। मात्र अक्षय शिंदेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे। याबाबत आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिलाय। जरांगे पाटील एक विधानसभा देखील लढणार नाही। जरांगे यांची कमिटमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्याशी आहे। मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे। जरांगे पाटील एक सुद्धा उमेदवार उभे करणार नाही ते निवडणूक लढणार। जरांगेंच्या बैठकीत कोण आहे तर ते वाळू माफिया आणि 2 नंबर धंदेवाले आहेत। असे लोक निवडणुका लढत असतील तर त्यांचे स्वागत असेल असे म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट या अंडरग्राउंड मेट्रोच्या उद्घाटनावरून राजकारण सुरू झालंय। ही मेट्रोने सेवा सुरू करावी, अन्यथा आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचं उद्घाटन करू असा इशारा देत महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे। मुसळधार पाऊस झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गुरुवारी होणारा पुण्याचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण 22,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार होते। राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसतच नाहीयेत। सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन तरुणीवर 4 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच या उपक्रमातून ही घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडून पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर 4 आरोपींपैकी 2 तरुण अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 100 कोटी रुपये खर्चून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांपुढे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या खात्याकडून प्रेझेंटेशन सादर करण्यात आले। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे। या शिवसृष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरिम मंजुरी देणार असल्याची माहिती आहे। यामध्ये शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेमींना पाहता येईल। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडे 15 जागांची मागणी केली असून महाविकास आघाडीने जागा न दिल्यास राज्यातील काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची तयारीही भाकपने केली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक नुकतीच नागपुरात पार पडली। या बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी व इतर डावे पक्ष महाविकास आघाडी अंतर्गत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवू इच्छितात। त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भारतीय कम्युनिस्ट पार्टीची प्राथमिक चर्चाही झाली आहे।
आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे चित्र आज नागपुरात बघायला मिळाले आहे। गोंड गोवारी जमातीला आदिवासींचे आरक्षण पुन्हा बहाल करण्यात यावं, त्यासाठी सरकारने नेमलेल्या KL वडणे समितीचा अहवाल लवकर जाहीर करण्यात यावं, या मागणीसाठी आज नागपुरात गोंड गोवारी संवैधानिक हक्क कृती समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आलाय। शहरातील यशवंत स्टेडियम इथून निघालेला हा मोर्चा टेकडी रोड पर्यंत पोहोचला, मात्र वेळीच मोठ्या प्रमाणात जमलेल्या पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा अडवण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।